भारतीय जनता पार्टी नेहमीच 5 वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी काम करते। 5 वर्षापासून आमची सर्वसामान्य जनतेचे कामं करून तयारी असते। काल महानगरपालिकेचे निकाल लागले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेने आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये 27 ठिकाणी महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या आल्या। परभणीमध्ये जरी आम्हाला थोडंफार अपयश आला असेल, पण जिल्हा परिषदला तुम्हाला अभिमान सांगतो, सर्वसामान्य जनतेने जिल्हा परिषदला ठरविलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही जिल्हा परिषद द्यायची। परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, माजी आमदार सीतारामजी गंधाल बाबा असतील आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः सुरेश भुमरे म्हणून आम्ही सर्वजण मिळून ही ताकदीनं 54 ला 54 जिल्हा परिषद मध्ये आणि 108 पंचायत समितीमध्ये आम्ही तयारी केलेली आहे। आजच आमची मुलाखत झाल्यानंतर कोर कमिटीची बैठक होईल। युती करायची, महायुती करायची का स्वबळ लढवायची याचा निर्णय आम्ही आज संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत घेऊ। किती झाले मुलाखती, किती लोक आले आहेत आतापर्यंत? जवळपास मुलाखती परभणी तालुक्यातील 9 जिल्हा परिषद सर्कलच्या मुलाखत झालेल्या आहेत। 54 जिल्हा परिषदसाठी 329 अर्ज आलेले आहेत आणि पंचायत समिती 108 साठी 721 अर्ज आलेले आहेत। कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सातत्यानं तुम्ही म्हणत होता, म्हणजे भाजप म्हणत होती की महापौर आम्हीच बसू, काय कारण काय ठरली की आपल्याला अपयश आलं? महानगरपालिकेमध्ये अपयश याचे कारणे अनेक आहेत। आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण ताकदीनं आम्हाला वाटलं परभणी शहरातील मायबाप जनता विकासाला महत्त्व देईल, पण जे परभणी जिल्ह्याचे खासदार जे आमच्यावर आरोप करू लागले की पैसे वाटले, तर काल आम्हाला रिपोर्ट असा मिळाला की परभणी जिल्ह्यातले खासदार आणि परभणी जिल्ह्याचे उद्धव सेनेचे आमदार यांनी स्वतःच 100 कोटी रुपये वाटल्यामुळं हा निकाल त्यांच्या बाजूने गेलेला आहे। 100 कोटी त्यांनी वाटप केलं ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे। ते आमच्या आरोप करू लागले, पण त्यांनीच पैसा वाटप केला। आम्ही ते जे आमच्या पालकमंत्री महोदय आरोप करू लागले, आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला सरकारने 1,500 रुपये दिले होते, पण यांनी 100 कोटी यांच्या जवळचे दिले। एवढे पैसे यांच्यापाशी कुठून आले ही चौकशी लावावी लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।